सर्वांचे अंकुश टेक्नोमध्ये स्वागत। आपण बोया M1 मायक्रोफोन खरेदी केलेला असेल तर तो आपल्या कॉम्प्युटरवर वापरताना काही अडचणी येतात, त्यासाठी काही सेटिंग आहे ते या व्हिडिओ आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी अंकुश टेक्नो चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अवश्य पाठवा। आपण बोया M1 मायक्रोफोन खरेदी केला तर याची किंमत जी आहे ती साधारणतः 745 रुपये आहे। हा आपण खरेदी केल्यानंतर तो जेव्हा आपण आपल्या मोबाईलला वापरतो तेव्हा तो चालतो, कारण याला 4 स्लॉट आहे। परंतु जेव्हा कॉम्प्युटरला आपण वापरतो तेव्हा 4 स्लॉट त्या ठिकाणी नसल्यामुळे आपल्याला TRES म्हणजे 3 स्लॉट असलेली पिन असावी लागते। म्हणून आपण या ठिकाणी TRES 3.5 mm फिमेल लेव्हलियर मायक्रोफोन ही जी पिन आहे 129 रुपयाला आपण ॲमेझॉनवरनं मागवून त्याचं सेटिंग कसे करावे हे यामध्ये पाहणार आहोत। या ठिकाणी आपण बोया M1 माईक हा घेतलेला आहे आणि TRES फिमेल कनेक्टर जो आहे या ठिकाणी आपण पुश फिट करणार आहोत। पुश फिट केल्यानंतर आता आपला हा मायक्रोफोन आपल्या कॉम्प्युटरला आपण जॉईन करत आहोत। या ठिकाणी मायक्रोफोनची पिन जी आहे ती आपण आपल्या कॉम्प्युटरला जॉईन करत आहोत। कॉम्प्युटर आहे डेल 3080। या ठिकाणी आपण पिन जॉईन केलेली आहे। आता आपला मायक्रोफोन जो आहे तो व्यवस्थित चालतो की नाही हे आपण या ठिकाणी प्रत्यक्ष पाहूया। प्रत्यक्ष पाहण्यासाठी आपण स्क्रीनवर येऊया। या ठिकाणी स्क्रीनवर पाहिल्यानंतर आपण बोलल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्हिडिओमध्ये आवाज कमी जास्त झालेला दिसतोय। याचा अर्थ हा मायक्रोफोन आपल्याला उपयोगी पडत आहे। धन्यवाद।